ओली असते ना, ते माती ओली असते तेव्हा त्या मातीला आपण आकार देऊ शकतो. त्या मातीचे वेगवेगळे भांडे बनवू शकतो, बनवतो ना. पण एकदा ती माती वाळली, तिला ऊन लावून कडक झाली, ती वाळली, त्यातून पाणी हे तत्व जर निघून गेलं की तर आपल्याला काहीही बनवता येत नाही. तसं बाळिको, जोपर्यंत आपल्या छोट्या मुलांना संस्कार करता येतं तोपर्यंत आपण या संत संघामध्ये संस्कार करावा लागतात. जेव्हा मुलगा मोठा झाला त्यावेळेस तो आपली ऐकत नाही, तेव्हा काय होतं, आपला दुःख आपण करायचं, बरोबर ना. पण जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकाला माहित आहे. हे कशासाठी आलाय हे कोणालाच कळत नाही. आपण आलोच कशासाठी हे कोणाला माहितच नाही. कसं, जसं आपल्या पोटात दुखतं, बरोबर, पोटात दुखतं, पोटात ज्यावेळेस दुखतं तर आपल्याला फक्त काय होतं, तर जाणीव होते, होते की नाही. पोटात दुखल्यावर जाणीव होते, फक्त जाणीव होते. पण पोट का दुखतं हे कळतच नाही. का दुखतं हे कळतं का नाही. आता पोट दुखतंय, पोट दुखते, पण फक्त जाणीव होतं पोट दुखतं. का दुखतं हे कळत नाही. मग आपल्याला का दुखते, आपलं पोट का दुखतं ते त्याचा शोध घेण्यासाठी डॉक्टर कडे जावं लागते, वैद्याकडे जावं लागते, बरोबर आहे. आणि तेच आपण सांगतो आणि त्याच्यावर औषध. पोट दुखतंय म्हणून आपण त्या डॉक्टर कडे जातो. मग हा जन्म झाला, त्याचा मृत्यू आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला कोणाकडे जावं लागतं, तर संतांकडे जावं लागतं. बाळिको, सद्गुरूंच्या सानिध्यात जावं लागतं. संत आणि सद्गुरूच आपला जन्म कशासाठी झाला, तू जन्माला आला, या जन्माचं तुला काय करायचं आहे त्याचा शोध आपल्यामध्ये कोण करून देतात, त्याचा बदल आपल्यामध्ये कोण करून देतात, संत करून देतात. म्हणून त्या जीवनाचं सोनं करण्यासाठी कुठे जायचं आपल्याला, तर संतांच्या सानिध्यात जावं लागतं. माणूस जन्मला आणि गेला, तर जीवनाचं सोनं हे करायचं. मिळालेली संधी आहो देह नाना सुकृताचे फळक तोची नर तेव्हा केवळ त्याही मध्ये भाग्य पकडा तरीच सन्मान मिळेल. आता विचार करा, किती आपण पुण्य करून आलो, किती पुण्य करून आलो हो. हा एकदाच मिळते बाळिको, नाना सुकृताची फळं तोची नर तेव्हा केवळ एकदाच मिळतं. हा 84,83,99,999 येऊन फिरून, येऊन एवढा फिरून फेरा फिरून फिरून हा मानवी देह एकदा मिळतो. बघा, हा अनुभव तर आहे, पण हा आहे कसा हो, नाशिवंत. कसा आहे, नाशिवंत आहे. आता ठेवू का आपण याला, नाशिवंत आहे ना. मग जोपर्यंत ह्याच्यामध्ये तो तत्व आहे, जोपर्यंत तो आत्मा राम ह्याच्यामध्ये आहे, तोपर्यंत हा माणूस सगळं धडपड करतो, करतो ना. कशासाठी, कशासाठी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझं घर, माझी शेती, सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे का तर हा विकारामध्ये अडकतो. कुठं अडकतो, विकार, वासनी, माया, हीच माया, माझं माझं है ना, माझं. अरे त्याचे नाही नाते होते, ते नाही तेच माझं, वासनेमध्ये अडकतोय. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणताय, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी.
घेणे स्वतःच्या स्वरूपाची मी कोण आहे. जगदृष्टी म्हणतात ना, अवघ्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं